मिडल ईस्ट जगातील सर्वात संवेदनशील आणि सध्या सर्वाधिक अस्थिर असा भूराजकीय प्रदेश आणि याच मिडल ईस्टमध्ये भारत एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशांनी पुढे सरकत आहे। एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम राष्ट्रांशी थेट संवाद साधत आहेत, तर दुसऱ्या बाजूला परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे ज्यू राष्ट्र इस्रायलमध्ये रणनीतिक चर्चा करत आहेत। ही केवळ योगायोगाची कूटनीती नाही, हा आहे भारताचा संतुलित, सक्रिय आणि बहुपक्षीय परराष्ट्र धोरणाचा ठाम संदेश। तर याबाबतच आणि संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। हा दौरा कशा प्रकारे महत्त्वाचा आहे। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिडल ईस्ट दौऱ्याची सुरुवात जॉर्डन पासून केली। इराक, सिरिया, इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या सीमांवर वसलेलं जॉर्डन पश्चिम आशियातील भूराजकीय केंद्रबिंदू आहे। या देशाशी संबंध मजबूत झाले तर संपूर्ण अरब जगतामध्ये भारताचा प्रभाव वाढू शकतो। जॉर्डन नंतर पंतप्रधान मोदी आफ्रिकेतील इथिओपिया आणि मुस्लिम देश ओमानला भेट देणार आहेत। यामागचा स्पष्ट संदेश आणि उद्देश तो म्हणजे मिडल ईस्टमध्ये फक्त सौदी अरेबिया आणि यूएईवर अवलंबून न राहता नव्या रणनीतिक भागीदाऱ्या उभ्या करणे। ओमानसोबत सीपेक आणि व्यापक आर्थिक भागीदारी करार होण्याची शक्यता आहे, जो व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा सुरक्षेला नवं बळ देऊ शकतो। आणि आता दुसऱ्या बाजूला वळूयात, ते म्हणजे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे इस्रायलच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत। तिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा केल्या। ही भेट होत आहे इस्रायल हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर। मिडल ईस्टमधील अस्थिरता, सुरक्षेचे धोके आणि जागतिक तणावाच्या काळात जयशंकर यांचा हा दौरा अत्यंत निर्णायक मानला जात आहे। भारताचा संदेश स्पष्ट आहे, मतभेद कमी करणे, आर्थिक संधी वाढवणे आणि सुरक्षा हितांचं संरक्षण करणे। इस्रायलमध्ये पोहोचताच डॉक्टर जयशंकर यांनी दहशतवाद विरोधात झिरो टॉलरन्स कडक संदेश दिला। सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध त्यांनी केला आणि भारत आणि इस्रायल या लढ्यामध्ये एकत्र असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। एकीकडे मुस्लिम राष्ट्र, दुसरीकडे ज्यू राष्ट्र, पण दोन्ही ठिकाणी भारताचा एकच एजेंडा आहे, संवाद, स्थैर्य आणि रणनीतिक संतुलन। ही आहे नव्या भारताची कूटनीती, जिथे भूगोल अर्थात ठळत नाही आहे आणि हितसंबंध स्पष्टपणे मांडले जातात। तुम्हाला भारताच्या या नवीन कूटनीतीबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।